काका खूप खुश आहेत. आई सुद्धा. मला भेटले होते, तुझं कौतुक करत होते खूप. असलं काय रे, मी काय केलं? हे सगळं ना ताईमुळे होत. हो, पण यात तुझाही काही वाटा आहेस ना. ओ पण ताई आणि सुनीताने मला पुश केलं नसतं ना, तर ही उडी मारूच शकलो नसतो. हा ते आहे मात्र. गीताने सुद्धा माझ्या मागे बुणबुण बुणबुण केली नसती तर हा घर घ्यायचा निर्णय कठीण होता फार. एनिवेज तू गृहप्रवेश कधी करतोयस? ताईचं बा आल्यानंतर. गुड गुड, मग तोपर्यंत इंटिरियरचं काम करून टाक. अरे नाही रे, मला ताईनं त्या घरात पहिलं पाऊल ठेवायला हवं. अरे पण मग इंटिरियर माझी अशी इच्छा आहे, ताईनं त्या घरात पहिलं पाऊल ठेवावं, गृहप्रवेश करावा आणि मग मग मी इंटिरियर वगैरे करेन आराम. तेही बरोबरच आहे. चांगलंय. अरे हा, एक मिनिट. देवा, या घरात येणारी दोन्ही बाळं हेल्दी असू देत. जान्हवीला डिलिव्हरीमध्ये कुठलाही त्रास होऊ नये. माझी बायको आणि माझी बाळं सुखरूप असू देत. प्लीज. आम्हाला ना खूप छान आई बाबा व्हायचंय. आमच्या फॅमिलीजने आमच्यावर जे संस्कार केलेत ना, ते आम्हाला पुढच्या पिढीला पास ऑन करायचे. पर्यावरण, प्राणी, कुटुंब सगळ्याला व्हॅल्यू करणारी नवीन पिढी आमच्या हातून घडू देत. आमचं हे गोकुळ अखंड आनंदात राहू दे. थँक्यू देव. थँक्यू सो मच. माझ्या दोन्ही मुलांचं कल्याण झालं. सुनीतासारखी प्रेमळ सून मिळाली. आता जानू एकदा सुखरूपपणे मोकळी झाली ना म्हणजे मिळवलं. देवा देवा, माझ्या जानूला चांगलं धडधाकट बाळ होऊ दे रे बाबा. आणि त्यांचं काय दत्तक घेणार आहेत ते बाळ पण अगदी छान असू द्या म्हणजे झालं. श्री, बरं वाटतंय ना ग तुला? जान्हवी, काय ग? तुला वाढू ना अजून पोहे? खरंच नको. अगं श्री, तुला वाढू ना? नाही, माझंही झालंय. जान्हवी, तुला जायलाच हवं का आज? मोठी आई, अहो शेवटचा दिवस आहे ना आज. अगं पण तुझा चेहरा बघ कसा झालाय. हो, जरा अवघडल्यासारखं वाटतंय. अगं आता होणारच हळूहळू असं. दिवसभरात आले ना तुझे. जान्हवी, मलाही वाटतं तू आज घरी थांबावंस. हवं तर मीही थांबतो. आणि काय करणार? आराम. आता शेवटचा आता दिवस आहे, उद्यापासून आरामच आहे. आणि ऍक्च्युली ना मला मला बाबांकडे जायचं होतं जरा. जान्हवी प्लीज आता. श्री, काय ग, पण जमेल ना तुला? आई नका काळजी करू, जमेल.
जान्हवी, पण मला वाटतं आज तू जाऊच नाही. ए मोठी आई, ठीक आहे, ती करेल, मॅनेज करेल. आणि मी आहे तिच्या बरोबर. बघ बाई, जान्हवी, ते पिंट्याच्या नवीन घराचं झालं का ग? ऍक्च्युली म्हणूनच जायचंय. आजच त्याला पोझिशन मिळणार आहे. आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या तायडाने त्याच्या घरात पहिलं पाऊल ठेवावं. नाही नाही, मग तुला जायलाच हवं आज. हो, मग जायलाच हवं. श्री, तू जातोयस ना बरोबर? म्हणजे अरे फुल टाइम ड्रायव्हर आहे मी तिचा. गप रे. चल निघूया का? चला चला. सांभाळून जा. हो. ये. सावकाश सावकाश. हळू गं बाई. चला येतो. बाय बाय. बाय बाय. सावकाश. सावकाश. लक्ष दे रे तिच्याकडे. हो य. चला. बहिणी, आज उद्यामध्ये होईल. हो, असं वाटतंय खरं. हो ना, सरूला आणि बेबी वंसना पण फोन करतो, नाहीतर माझ्यावर चिडायच्या. आधी का नाही सांगितलं, आधी का नाही सांगितलं. हो ना. आणि हो, शरयूलाही फोन कर हा. हो हो, शरीला पण फोन करते. आलेच. आणखीन एक बारी आहे. हो. शाबास. चला. येस, बरं वाटलं ना दर्शन घेऊन? ये. उतर. शाबास. बरं, तुला आधी कुठे जायचंय आता? बँकेत जायचंय की बाबांकडे? बाबांकडेच जाऊया. बर, चल बसा. श्री, काय ग, काय होतंय? हे काय झालं? आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया. चल. हॉस्पिटल? एक मिनिट, मी आईला फोन करतो. नाही नाही, नको नको नको, आधी चल तू. बरं, तू बस बस. पड पड पड, तू आडवी हो. ये बस. ऍडमिट करावं लागेल यांना. तुम्ही घरी कळवा. म्हणजे 24 तासात डिलिव्हरी होणार.
इंदू वहिनी चला लवकर, नाही तर उशीर होईल. अजून नाही ना आल्या त्या? ए केव्हाची बाहेर जाऊन वाट बघते तुझी. अय्या गेल्या पण बाहेर. हो लवकर जा. चला चला मी येते. हो. ओ बहिणी ऐका ना, आई ना आज जरा, हो पण अगं मी आणि बेबी आहोत ना घरात, जा तुम्ही. पण जरा जास्तच अस्वस्थ वाटतात. अगं होतो कधी कधी त्रास त्यांना, पण ठीक आहे ना. जा, ती वाट बघते. हो हो, काही वाटलं तर फोन करा. हो नक्की करणार फोन. बरं बरं बरं. हो, अच्छा जा येते. आता. आणि हो लवकर येते परत येते, या. लवकर येते. हो हो. गेल्याच नाही तर यायच्या कधी परत. हॅलो, हा बोल श्री. काय? अगं बाई हो का? हो हो करते लगेच फोन. सावकाश. आई आई पड बघू. नीट हळू. मी काय म्हणते आई, आपण डॉक्टरांना फोन करूया का, बोलवूनच घेऊया त्यांना? नाही ग, वयोमाना परत वे असं व्हायचंच. आई पण तुला आज जरा जास्तच त्रास होतोय ग. तू डॉक्टरांना फोन केलायस ना? मी केलाय, त्यांनी आराम करायला सांगितलंय, म्हणजे बरं वाटेल असं मग सांगितलं. झालं तर. पण तू आरामच कर, दगदग करू नको. कुठे दगदग करते मी, घरातल्या घरातच असते. आई आई श्रीचा फोन आला होता. हो का? बेबी श्रीचा फोन आला होता. जान्हवीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? आई काय ग जान्हवी, काय होतंय? काय होतंय? काय होतंय? आई रे एकदम कळ आली. सिस्टर, आता डॉक्टरांना बोलवायला हवं ना मग? नाही नको, नॉर्मलच आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. आलेच मी. ए जान्हवी, ए जान्हवी, काय झालं? खूप दुखतंय? डॉक्टरांनी काय सांगितलंय? हा सगळं काही नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल होणार आहे, हो ना? आता आपलं बाळ येणार आहे काही तासातच. हा थोडस सहन करायचं ना बाळ, थोडं सहन कर. हा आई आई आई, चल ना, मला कपडे दे लवकर. काय रे, काय झालं? अगं जायचंय मला. अरे तू एवढ्या लवकर कसं काय आलास? आणि काय कुठे जायचंय, कुठे तुला? आई हॉस्पिटलमध्ये जायचंय. अगं हॉस्पिटलमध्ये? का रे, कुणाला काही बरं वगैरे नाहीये का? अगं अगं काही नाही, बाबा भाऊजींचा फोन आला होता, ताईला ऍडमिट केलंय म्हणून. दे लवकर. अगं बाई, हो का? हो. ताईला? चला मग आपण सगळेच जाऊया. हो. नाही 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 आई, सगळे जाण्याची काही गरज नाही. आता मी पुढे होतो, आणि जर काही लागलंच वाटलंच तर तुम्हाला फोन करतो. सुनीता पण निघाली ऑफिस मधून, तुम्ही तिच्या बरोबर या ना हवं तर. आई, चल, दे कपडे दे, तुम्ही मी फ्रेश होऊन येतो, तू कपडे दे. कोसरे. पांडुरंगा, सगळं छान होऊ दे रे बाबा. आई चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया ना. चला. आई आई ग.
सावकाश सावकाश. काय ग आई, काय होतंय? नाही ग, जरा चक्कर आल्यासारखं झालं. अरे देवा, नाही मग तू तुम्ही- पड बरं. नाही ग, असू दे. हे बघ, तुम्ही दोघी जणी जा. आई नाही नाही, अगं मी तुझं काही ऐकणार नाहीये. मला तसं बरं वाटतंय ग जरा. मी तुझ्या जवळ थांबणार आहे. अगं थकल्यासारखं झालं ग मला. तरीही मी तुझ्या जवळ थांबणार आहे. वहिनी, तू एक काम कर, तू हो पुढे. आईला बरं वाटलं ना की मम्मी येईल. हं? अगं नाही ग, असं काही नाही झालेलं आहे. थोडा आराम केला की बरं वाटेल मला. असं नाही आई. बरं बरं बेबी, तू आधी जा, मी आईंच्या जवळ थांबते. डोंबल, मला काय कळतंय त्यातलं? त्याच्यापेक्षा तू तिथे गेलेलं जास्त बरं. आईला बरं वाटलं की मी येईन ना तिथे. बेबी, त्याची काही गरज नाहीये. आई गरज आहे. बेबी, गरज नाहीये म्हटलं ना. जान्हवीला तुमची जास्त गरज आहे आता. बरं बरं बेबी, मी पुढे जाते. काही लागलं तर तुला फोन करीन. ठीक आहे. नेमक्या इंदी आणि सरी नाहीयेत घरी. नाही म्हणाले आहेत लगेच परत येतो म्हणून. हो ना, मग आपण एक काम करूया. आईपाळीने कुणीतरी आईजवळ आणि कुणीतरी जान्हवी जवळ बसेल. हा. मग ते ठीक आहे. तसंही तिथे जाऊन बसावंच लागणार ना. डॉक्टर काय सगळ्यांना थोडीच आतमध्ये घेणार आहेत. हो म्हणाला श्री तसं. बरं, आठवणीने फोन घेऊन जा. हो, आठवणीने नेते फोन. आई येते. हा, आणि फोन कर ग. हो, लगेच करीन फोन. आई आपल्या घरात आता आता बाळ येणार. मी देवला फोन करून येते. हा, सगळ्यांनाच कर. हो, कळवते. हा, काय अय्या, काय सांगताय का बेबी आत्या? तरीच मी म्हणतच होते की जान्हवी अजून ऑफिस मध्ये का नाही आली म्हणून. लई भारी न्यूज आहे. बरं, ती हॉस्पिटल मध्येच आहे का अजून? आणि जिजू? ओके ओके ओके, मी फोन करते त्यांना. नको, मी सुटले ना की भेटायलाच जाते. मस्त न्यूज, थँक्यू सो मच. ओके, मी पुन्हा एकदा मावशी होणार. पायाचे तुकडे पडतील. आता किती फेऱ्या मारताय तुम्ही? पिंट्याचा फोन कसा आला नाही अजून? येईल येईल, पोहोचला ना की फोन येईल त्याचा. खूप वेळ झाला ना. पण आत्ताच बोललात ना त्याच्याशी. ट्रॅफिक मध्ये काय तो अडकलाय ना. तेही खरंच आहे म्हणा. कला, आपण दोघं जाऊया हॉस्पिटलमध्ये. आता कशाला? आणि तसंही सगळ्यांना आतमध्ये जाऊ देणारच नाही. उगीच तिकडे जाऊन गर्दी कशाला करायची? त्यापेक्षा पिंट्याने फोन केला ना की मग जाऊ ना आपण. तू म्हणतेस ते खरंच आहे. जान्हवी, 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 काय होतंय? त्रास होतोय? तू खूप त्रास होतोय.
ऐक 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 मी तुझ्या बरोबर लेबर रूम मध्ये थांबू? हा, चालेल? डॉक्टरांना चालेल का? हो मी विचारलंय त्यांना, चालेल म्हणाले ते. का थांबायचंय तुला? जान्हवी अगं, बाळाला जन्म देताना आईचा दुसरा जन्म होतो म्हणतात ना. मला पटतंय आता श्री, खूप त्रास होतोय. ऐक 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 हे बघ, मी हा तुझा त्रास शेअर नाही करू शकत ग. मला खरंच खूप वाईट वाटतंय ह्याचं. निदान ह्या पेन मध्ये मला तुझ्या बरोबर राहू दे ना प्लीज. तू बरोबर राहिलास ना हा, तर मला पण खूप खूप आधार वाटेल. हो हो मी 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 थांबतो, नक्की थांबतो. मी थांबतो. श्री ऐक ना मग, मला खूप भीती वाटते. ऐक ऐक पण घाबरण्याचं काही कारण नाही, मी थांबतो ना. हा मी तुझ्या बरोबर थांबेन. हा श्री जर मला काही झालं तर? असं नाही बोलायचं जान्हवी. अजिबात असे काही विचार करायचे नाहीत. हा आपलं काय ठरलंय, आपण जे काही ठरवलं ते सगळं करायचंय की नाही आपल्याला. मग असं नाही विचार करायचा, अजिबात नाही. पण खूप त्रास होतोय. नाही त्रास त्रास नको करू. नाही हे बघ, डॉक्टर म्हणालेत ना सगळं काय नॉर्मल. हा भीती वाटते, खूप भीती वाटते. घाबरायचं काही कारणच नाहीये. ए बाळा ए ए ऐक ऐक, घाबरायचं काही कारण नाही. हा आता आपलं बाळ येते की नाही जगात, हा मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. खूप दुखतंय. ऐक 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 ए ए ए बाळा. माझा हात सॉरी 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 तू माझ्याशी काहीतरी बोलत राहा. काय बोलू काय बोलू सॉरी. सगळं मला का विचारतोय तू श्री? तू काही बोलत राहा माझ्याशी. अगं हो मी माझा विचार. हात धर. हो आता हो शांत हो. तू काही खाशील? मी डॉक्टरांना बोलव. ए ए बाळा ऐक 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 ना. जान्हवी ए